एवढी गंभीर घटना घडते, एकामागे एक घटना घडतात आणि आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. हाही संबंधित हा विषय देखील कुठेतरी महिलांच्या संबंधित आहे, महिलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने आहे. राहुल गांधींनी महिलांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न 4 दिवसापूर्वी जो सर्वांच्या चर्चेत आणला होता, ज्यातून सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी हात झटकले होते. दुर्दैवाने आता महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता या जळीत कांडांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. प्राथमिक माहितीनुसार व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र तज्ज्ञांच्या मते तसे स्फोट होत नाही. म्हणजे या आगीमागे काही अजून वाटतंय तुम्हाला? तेव्हा हे काय आहे नेमकं, त्याची चौकशी ताबडतोब झाली पाहिजे. अन्यथा राम मंदिरातील चंदा चोरीच्या प्रकरणाची SIT स्थापन करून अजून अहवाल येत नाही तसं होऊ नये. तो स्फोट असेल, तो अपघात असेल, तो बघावं, किंवा भ्रष्टाचारामुळे इलेक्ट्रिफिकेशन जे आहेत त्यामध्ये कुठेतरी कमजोरी राहिली असेल, ती सुरक्षित नसेल ते बघावं, किंवा सुरक्षा नियमांचं पालन केलं नसेल ते त्यांनी सांगावं. आणि सोबतच जर फायर ऑडिट झालं आहे तर स्फोट होऊ शकतो, स्पार्किंग होऊ शकतं, आग लागू शकते. मात्र एवढा आगीने जो भडका घेतला आणि लोकांची कोंडी कुठेतरी झाली, त्यांना तिथून सुरक्षित बाहेर काढता आलं नाही, याचा अर्थ सुरक्षिततेची पुख्ता त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली नव्हती.